जेव्हा पण काहीतरी नवीन खायची इच्छा होत असेल तर अशा प्रकारे चटपटीत आणि मस्त भन्नाट चिकोल्या, तर आपण ह्या चिकोल्या म्हणजे तर गुजराती स्टाईलमध्ये डाळ ढोकली अशा प्रकारे बनवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या साहित्याने। तर मग चला आपल्या चटपटीत चिकोल्या म्हणजेच डाळ ढोकलीकडे। एका भांड्यात गव्हाचं पीठ, बेसन 1 चम्मच, बेसन ऑप्शनल आहे, त्यात काही मसाले, हळद, मीठ, लाल तिखट आणि कसुरी मेथी असं घालून थोडंसं साजूक तूप टाकायचं आणि पिठाचा गोळा तयार करून त्याला लाटून घ्यायचा। लाटून झालं की त्याच्या आपल्या हवा त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे। दुसरीकडे डाळ पण एकदम व्यवस्थित मऊ शिजली आहे। डाळ ढोकली बनवायला कुठली पण डाळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात। आता आपण फोडणी देऊ। तर मोहरी, काही बेसिक मसाले, खडे बेसिक मसाले घातले मी, ज्याच्याने एकदम मस्त चव येते। टोमॅटो एक मंद आचेवर ठेवायचा। मऊसर झाला की त्यात थोडेसे मसाले घालायचे, लाल तिखट, मीठ, हळद। फिरवून घ्यायचं छान आणि आपली शिजलेली तुरीची डाळ टाकायची आणि पाणी भरपूर घालायचं, जेवढं आपलं पीठ मळलेलं आहे त्या हिशोबाने, कारण याला शिजायला थोडं जास्त पाणी लागते। बघा अशा प्रकारे तुम्ही कुठलाही आकार देऊ शकतात। मी सगळे कट करून घेतलेले आहे लाटून। आता दुसरीकडे आपले चिकोल्या म्हणजे डाळ ढोकली तयार आहेत। याला खानदेशी भाषामध्ये चिकोल्या आणि गुजरातीमध्ये डाळ ढोकली म्हणतात। तुमच्या भागात या रेसिपीला काय म्हणताय नक्की कमेंटमध्ये कळवा। तर रेडी झाले आपल्या चिकोल्या, खानदेशी चिकोल्या म्हणजे ज्याला गुजरातीमध्ये डाळ ढोकली म्हणतात। खायला एकदम मस्त आणि चविष्ट।